नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 44 साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचं कसं हे सांगणार आहे. तर मागील व्हिडिओमध्ये मी 44 साईजच्या बाहीचं स्टिचिंग जे आहे ते दाखवलेलं होतं. म्हणजे दोन्ही बाह्या जर तुमच्या एका बाजूच्या होत असतील तर त्या कशा पद्धतीने स्टिच करायच्या, तर त्यामध्ये आपली 44 साईजची बाही जी आहे ती मी स्टिच करून दाखवलेली आहे. इथे मी उंची घेणार आहे. पहिल्यांदा उंची या इथे 15 इंच घेणार आहे. आता हेवी साईज आहे तर आपल्याला उंची सुद्धा भरपूर लागणार आहे, तर कमी उंची घ्यायची नाही. 15 + 1 16 इंच या इथे मी उंची घेतली. आणि या इथे उंचीचं मार्किंग झाल्यानंतर शोल्डर आता पहा, इथे जवळपास गळा जो आहे तर 15 इंच उंची आहे. तर जी आपली मागील पट्टी जी आहे ती 3.5 इंच आहे. 3.5 इंच आहे म्हटल्यानंतर आपला जो गळा आहे तो किती राहतोय, मग 11.5 इंच. मग त्यानुसार आपण इथं शोल्डर मी 5.5 इंच घेणार आहे. तर 44 साईज म्हणजे 44 साईज आहे आणि 3.5 इंच मागील पट्टी. तर 15तून पहा हे 3.5 इंच जर आपण मायनस केले ना तर 11.5 इंच या इथे आपला गळा राहतोय. तर त्यानुसार मी इथे 5.5 इंच शोल्डर घेतलं. अजून एकदा इथे 5.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि 9.5 इंच आपला हा मुंडा घेर आहे. तर इथे मी 6.25 इंच मुंड्याची उंची घेणार आहे. जर जास्त झाला तर आपण तो नंतर कमी करून घेऊ. आता इथे छातीचा चौथा भाग, 44चा चौथा भाग किती येतोय, 11 इंच. तर किती आपला 11.5 इंच गळा भरलेला आहे, म्हणून इथे मी यातून अर्धा इंच मायनस करून 10.5 इंच घेणार आहे. फक्त बॅक पार्टसाठी आपण हे मायनस करतो आणि फ्रंट पार्टमध्ये मग आहे असा छातीचा चौथा भाग येतो. आणि हे 1.5 इंच मार्जिन. इथे कंबर 35 आहे. 35चा चौथा भाग 9.25, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 9.10 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता इथून घ्यायचं 1.25 इंच आणि मुंड्याला आकार द्यायची. पहा, तुम्ही क्रॉस बॅक घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने 1.25 इंचावरती आकार द्यायचा आहे. इथून घेणार आहे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.25 इंच. पण त्याआधी मी जो मुंडा आहे हा पाठीमागचा तो मोजून घेणार आहे. अर्धा इंच इथे शिलाई मार्जिन सोडून मला मुंडा घेर हवा आहे 9.10. तर इथून मी या पद्धतीने टेप पकडत पहा, जवळपास 10 आणि वरती 1 पॉइंट येतोय. तर आपण थोडा हा मुंडा कमी करून घेऊ. ठीक आहे, म्हणजे खूपच 9.10 आहे तर 10 इंच ठेवला तरी चालेल, किंवा 9.10 आणि वरती 1 पॉइंट ठेवला तरी चालेल, परंतु त्यापेक्षा जास्त नाही ठेवायचा. इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते. पहा, आता परत एक लाईन ओढून घेतली. इथे छातीचा चौथा भाग, त्यामध्ये आपण मायनस केलेलं, तर 10.5 इंच टाकलं आणि परत हे 1.5 इंच मार्जिन. मग हे आहे असं इथं मार्किंग करून घेतलं. परत 1.25 इंच इथून घेतलेला आहे. परत हा जो मुंडा आहे याचा असं सेंटर करून घेतला. या सेंटरपासून जवळपास 1.25 इंच मी असं सरळ खाली आले आणि इथून परत मी मुंड्याला आकार देणार आहे. पहा, आपण ही पहिली मेथड वापरत होतो. या पद्धतीने सुद्धा खूप छान ब्लाऊज बसतात. तर इथे मी मुंड्याला आकार दिल्यानंतर मी आता मुंडा घेर मोजून घेणार आहे. पहा, 9.5
10ला आणि वरती 1 पॉईंट आहे, फक्त 1 पॉईंट वरती भरतोय पहा. तर हा आपला परफेक्ट मुंडा भरलेला आहे. म्हणजे आपली मुंड्याची उंची 6.5 इंचच आपल्याला हवी आहे. पाठीमागचा मुंडा झालेला आहे. आता इथं मी शोल्डर पट्टी ठेवणार आहे. 2.5 इंच मला शोल्डर पट्टी हवी आहे, तर 3 इंच शोल्डर पट्टी ठेवेन. तर पहा बरोबर 2.5 इंच इथं गळ्याची रुंदी राहिली. आता आपण फ्रंट मुंडा जो आहे तो ड्रॉ करायचा आहे. पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर इथून अर्धा इंच असं आतमध्ये या, किंवा इथे 1 पाव इंच आतमध्ये यायचं. दोन्हीपैकी कोणताही 1 पॉईंट तुम्ही वापरला तरी चालेल. इथून असं मार्किंग करून घेऊन 0.75 म्हणजे पाऊण इंच घ्यायचं आणि असे मुंड्याला आकार द्यायची. हा झाला आपला पुढचा मुंडा. म्हणजे तुमच्या इथे घोळ येत असेल तर तो सुद्धा येणार नाही. पुढचा गळा 6.5 आहे. 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं. परत इथे सुद्धा असं 2.5 इंच घेतलेलं आहे. गळ्याला गोल आकार देऊन घेऊया. इथे टक्स पॉईंट काढूया. आता इथे 11 इंच टक्स पॉईंट इथे आपल्याला कटोरी ब्लाऊजमध्ये काही टक्स पॉईंट वगैरे काढायची गरज नाही. प्रिन्सेसमध्ये टक्स पॉईंट आपण काढतो. आता इथे मी क्रॉस पट्टी फक्त 2.25 इंच घेणार आहे. जेव्हा हेवी साईज असते त्यावेळेस आपण क्रॉस पट्टी नेहमी कमीच घ्यायची, जास्त घ्यायची नाही. क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी पाऊण इंच घ्यायचं आणि इथून आकार द्यायचा. आता इथे मी तुम्हाला क्रॉस पट्टी कमी का घ्यायला सांगते, अगदी तुम्ही 2 इंच इथं क्रॉस पट्टी घेतली तरी चालेल. शोल्डर ज्यांचे पुढे, आता बघा हेवी साईज म्हणजे 40 पासून स्टार्ट, तर 40 पासून जे ब्लाऊज असतात हेवी साईजचे त्यांचे काय होतं, शोल्डर असे पुढे उतरतात. तर त्यावेळेस आपल्याला ही क्रॉस पट्टी कमी घ्यायची आहे. बघ पहा, शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो जवळपास कमी होतो. कटोरी जे मी मेजरमेंट घेतलेलं आहे ब्लाऊजवरती त्यावरती 6 इंचच कटोरी आहे, म्हणून मी इथं सुद्धा 6 इंचच घेणार आहे. अजून एकदा 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं. एक लाईन ओढून घेतली. इथे 1 इंच घेतलं वरती. एक तिरकी लाईन ओढून इथं कटोरीला आकार देऊन घ्यायचे. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला 44 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते सांगितलेलं आहे. आता ही जी क्रॉस पट्टी आहे आपण वाढवायची अर्धा इंचाने. मग तुम्ही पेपरवरती वाढवून घ्या आधीच, किंवा डायरेक्ट कपड्यावरती जरी अर्धा इंचाने ही जी क्रॉस पट्टी आहे ती वाढवली तरी चालणार आहे. तर पहा, पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे ते आपलं झालेलं आहे. तर कुठे कुठे मी काय काय घेतले ते मेजरमेंट सांगते. तर ब्लाऊजची उंची आहे 15 + 1 16 इंच. 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. मुंडा आहे 6.5. आणि इथून आता इथे अजून एक बदल करायचा राहिला, ते म्हणजे काय, आपण पाठीमागील भागामध्ये काय केलेलं होतं, मायनस केलं होतं अर्धा इंच छातीमध्ये. तर ते इथं 11 इंच घ्यायचं. आता बरोबर 44चा चौथा भाग 11 प्लस इथं हे 1.5 इंच मार्जिन. बॅक पार्ट अर्धा इंच कमी करूनच ठेवायचा, परंतु फ्रंट पार्ट मग वाढवायचा. इथे हे आपलं सांगायचं राहिलेलं होतं. आता इथे छातीचा चौथा भाग 11 प्लस 1.5 इंच. कंबर 35 आहे, त्याचा चौथा भाग होतोय 8.25. त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि हे 1.5 इंच आपलं मार्जिन आहे. 2.25 इंच आपली क्रॉसपट्टी आहे. इथे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी 1.25 इंच घेतलंय. कटोरी घेतलेली आहे 6 इंच. इथे 1 इंच घेतलेलं आहे. अजून म्हणजे आपला गळा 6.5 इंचाचा आहे, त्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस केले 7 इंच. अशा पद्धतीने हे पूर्ण ड्राफ्टिंग आपलं झालंय. आता कटोरी कशी वाढवायची हे पाहूया. इथे पाहू शकता ही आपली मूळ कटोरी आहे. आता वाढवूया. इथे घ्यायचं अर्धा इंच कंपल्सरी सर्व साईजमध्ये. इथे घ्यायचं 1/2 इंच. आणि कटोरी वाढवताना आता मात्र आपल्याला इथे घ्यायचं आहे 1.25
2 इकडून घेतलं मी 2.25 इंच, या साईडला सुद्धा 2.25 इंच घेऊन अगदी हा आकार हळूहळू वाढवत पहा. या पद्धतीने द्यायचा आहे आकार. इकडे सुद्धा हे जोडून घेऊया. हे जोडल्यानंतर आपण हे किती आहे हे चेक करून घ्यायचं. 5.6 तर हे पहा इथं बरोबर 5.6 इंच आलेलं आहे. तर हे सुद्धा 5.6 इंच भरलं पाहिजे, तर कमी पडतंय तर इथे आलं हे. तर आता इथून हे जे अंतर आहे हे या पद्धतीने जोडून घ्यायचं. पहा इथे जर मी हे परफेक्ट मेजरमेंट घेतलं नसतं तर हे आपलं कमी पडलं असतं. यासाठी सर्व मेजरमेंट आपल्याला घ्यायचे असतात. आता इथे हे जे वाढवलेलं आहे पूर्ण टोटल त्याचा असा सेंटर करून घ्यायचा आणि इथून सुद्धा 2.25 इंच घ्यायचं. कारण हेवी साईजच आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला टक्स भरपूर पाहिजे. आता इथे अर्धा इंच मार्जिन सोडणार आहे हुकायपट्टीसाठी. इकडे अर्धा इंच मार्जिन सोडून आता आपली कटोरी किती आहे 6 इंच, तर 3 इंच घेतलं. इकडून सुद्धा हे 3 इंच, म्हणजे हे 3 इंच आणि हे 3 इंच टोटल 6 इंच आपली कटोरी तयार होईल. आणि टक्स घेणार आहे मी 3 इंच. तर अशा पद्धतीने इथे मी हेवी साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग जे आहे, ड्राफ्टिंग जे आहे ते तुम्हाला अगदी परफेक्ट असं समजावून सांगितलेलं आहे. तर अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.